त्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. ना चिंता ना भीती ज्याच्या मनामध्ये राजेशिव छत्रपती, भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहेस, घाबरतोस कोणाला वेड्या, तू तर शुभाचा वाघ आहेस. ज्याचे नाव घेता सळसळते रक्त, ज्याचे नाव घेता सळसळते रक्त, अशा शुभाचे आम्ही भक्त. नमस्कार, मी संजय भोईर. माझ्याकडून तमाम शिवप्रेमींना भगव्या शिवमय शुभेच्छा. आस्ते कदम महाराज, गणपती, गजपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुळावंतस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, शिवछत्रपती शिवाजी महाराज की. महाराष्ट्राचा इतिहास कोणी ऐऱ्या गैरे नव्हे, तर तो लिहिला हिरव्या पिवळ्या शाहीने, तलवारीच्या खणखणाटीने, घोड्याच्या टापाने, आणि इतिहास घडविला तो शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी, आणि इतिहास घडविला तो शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी. मुजरा त्या शिवरायांना, रयतेच्या राजाला, मुजरा त्या शिवरायांना, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही आणि शौर्याला तोड नाही. तो आहे अथंग सागरा समान, ज्याचं छत्र आहे आभाळा समान. तो त्या सूर्याची शान, मराठी माळाचा धगधगता अभिमान. काळीज आहे सह्याद्री, ज्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान. मुलगी जन्माला आली की हत्तीवर बसून साखर वाटणारा माझा महाराष्ट्र आज गर्भपात करायला लागलाय. पण स्त्रीला आई समान मानणारा माझा महाराष्ट्र आज बलात्कार करायला लागलाय. सांगा दादांना सांगा, कशी उमलती फुले तशा कळ्या तोडल्यावर, कसा लागेल दिवा तशा पंत्या फोडल्यावर, कशी घडेल जिजाऊ तशा गर्भातच मुली मारल्यावर, कशी घडेल जिजाऊ तशा गर्भातच मुली मारल्यावर. जेव्हा शाहिस्तेखानाची बोटे छटली, तेव्हा शाहिस्तेखान जिकडे तिकडे धावत पळत होता, तेव्हा त्याची बहीण त्याच्याकडे गेली आणि म्हणाली, हुजूर हुजूर, वो नराधम शिवा मेरी बेटी को उठा कर ले गया. हुजूर, वो नराधम शिवा मेरी बेटी को उठा कर ले गया. तेव्हा शाहिस्तेखान म्हणाला, चुप कर पगली, चुप पर पगली, ये सिवा किसी की उंगलियां काट सकता है, किसी की गर्दन मान सकता है, पर किसी लड़की या औरत पर हाथ नहीं डाल सकता. असा एकमेव राजा होऊन गेला की ज्याच्या दरबारात स्त्री कधीच नाचली नाही. प्रत्येक स्त्री ही माय माऊली सारखा मांडणारा माझा राजा. वाईट वाटतं राजा, या जगात जगावं लागतं. वाईट वाटतं राजा, या जगात जगावं लागतं. आपल्याच अब्रूची लक्तर अब्रू झाकण्यासाठी मागावं लागतं. आया बहिणी कुणीच राहिली नाही इथं नाती. शासन करणाऱ्यांची तलवारींची गंजून गेली इथं पाती. खरं तर इतिहास बघायला गेलं तर तरुण वर्गाला आणि पुरुष वर्गाला स्त्रियांबद्दल किती अभिमान वाटावा. पुरुष वर्ग म्हणतो, महिलांनी काय केले आमच्यासाठी, महिलांनी काय केले आमच्यासाठी. हात तिचा बांगड्या तुमच्या नावाच्या, गळा तिचा मंगळसूत्र तुमच्या नावाचे, रक्त ही तिचं, दूध ही तिचं, मुलं तुमच्या नावाची. मरणाच्या दारात जाऊन जी तुम्हाला बाप होण्याचा आनंद देते. आणखी काय करावं स्त्रियांनी, आणखी काय करावं स्त्रियांनी. ज्याला बाईतली ही ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊंचा शोभा झाला, तो जिजाऊंचा शोभा झाला. शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि औरंगजेब खाली आला आणि नमाजाच्या रुखात पडू लागला. ए खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला शेर शिवा तेरे पास आ रहा है. अरे मेल्यानंतर शत्रूला ज्याचा अभिमान वाटावा असा माझा राजा. जाता जाता एवढेच सांगते, हर हर महादेव आवाज सुटला, हर हर महादेव आवाज सुटला. मुघलांच्या कपाळी घाम फुटला, मराठ्यांच्या झळकल्या चमकत्या तलवारी, मुघल पलती महागारी. राजा
तुम्ही जर अजून 10 वर्ष जगला असता ना तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता. तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता. भगवा म्हणजे काय हो? भ म्हणजे भैरहित, ग म्हणजे गर्वरहित, वा म्हणजे वासनारहित. याचा अर्थ म्हणजे भगवा. हा भगवा प्रभू श्रीरामांचा, हा भगवा आमच्या वारकऱ्यांचा, हा भगवा निष्ठेचा, त्यागाचा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा. सुशास्त्र नीती कीर्तिमंत शौर्यवंत राजासी कुशाग्र बुद्धिमंत शोभला. प्रजाजनास रक्षण स्वराज्य सिंधू राखण पुनच्छ तेज सूर्य लाभला. तो औरंगजेब म्हणत राहिला, सचमुच छावा है छावा शेर का, हमने आंखें निकाल दी फिर भी झुकी नहीं उसकी आंखें हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी फिर भी उसने मांगे नहीं जबान से रहम के 2 लफ्ज. हमने हाथ तोड़ दिए उसके फिर भी नहीं फैलाए हाथ हमारे सामने. हमने पाँव काट दिए उसके फिर भी नहीं टेके घुटने हमारे सामने. हमने गर्दन काट दी उसकी फिर भी नहीं झुकाई गर्दन उसने हमारे सामने. मौत डरी थी उसको देखकर, मौत डरी थी उसको देखकर, ये खुद मौत का दावा था. धरती को नाज था उस पर, ऐसा शेर शिवा का छावा था, ऐसा शेर शिवा का छावा था. विजयासारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने सारा हिंदुस्थान हलून गेला. वाघ नख्याने अफजल खानाचा कोतला काढून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. ज्याला स्वर्गात जाऊन देवांनी सुद्धा झुकून मुजरा केला, ज्याला स्वर्गात जाऊन देवांनी सुद्धा झुकून मुजरा केला. असा एक मर्द मराठा माझा शुभा होऊन गेला, असा एक मर्द मराठा माझा शुभा होऊन गेला. शिवछत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. कारण खऱ्या अर्थानं मी तर पहिल्यांदा एवढी अशा खऱ्या अर्थानं झाशीची राणी तलवार जशी होऊन गेली आणि हिची वाणी खऱ्या अर्थानं शब्दासारखी होऊन गेली. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि या शिवगर्जनेसाठी सदाशिव शुक्रिया तांडेल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहेत ते सुद्धा. आणि शिवराय प्रतिष्ठानच्या वतीनं आकर्षक असं सन्मान चिन्ह आणि या ठिकाणी आपण प्रशस्ती पत्रक आपण देत आहोत. कारण ती आता या ठिकाणी घरी जाणार आहे म्हणून तिचं हे पारितोषिक या ठिकाणी सदाशिव शुक्रिया तांडेल यांच्याकडून 500 रुपये रोख रक्कम आणि मंडळाचा सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देण्यासाठी मी निमंत्रित करत आहोत. सन्माननीय संदीप खंडू पाटील यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. यांच्या शुभ हस्ते तिला ₹500 रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देत आहोत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. खऱ्या अर्थानं असंच संस्कार अशीच वाणी आपल्या मुलांना सुद्धा घडली पाहिजे. आणि पुन्हा एकदा सर्वांनी काव्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत.